गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। पैसा, प्रेम आणि वासनेच्या अडथळ्या ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने काटा काढला। ही हत्या नसून अपघाताचा बनाव असल्याचे भासवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला, मात्र पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून ते सुटू शकले नाहीत। अवघ्या काही तासांतच पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत। ही घटना 30 डिसेंबर 2025 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली। दिनेश सूर्यभान डोंगरवार, वय 33 वर्षे, घेवर्धा असे मृत व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी त्याची पत्नी रेखा डोंगरवार, 28 वर्षे आणि तिचा प्रियकर विश्वास आंगोळे, 25 वर्षे, भरनुली यांना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनेश आणि रेखा यांचा आंतरजातीय विवाह झाला होता। या विवाहामुळे त्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत सुमारे 2.5 लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते। याच पैशांच्या वाटणीवरून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते। रेखा या रकमेतील अर्धा हिस्सा मागत होती, मात्र दिनेश त्याला नकार देत होता। याच रागातून रेखाने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा गेम करण्याची योजना आखली। 30 डिसेंबरच्या रात्री प्रियकर विश्वा हा रेखाच्या घरीच होता। यावेळी पैशांवरून पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद सुरू झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या रेखा व विश्वाने मिळून दिनेशवर हल्ला चढवला। त्यांनी आधी चाकूने दिनेशचा गळा चिरला आणि त्यानंतर फरशीच्या टाईल्स टोकदार तुकड्याने वार करून त्याची निर्घृण हत्या केली। हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी दोघांनी घरातील रक्ताचे डाग पाण्याने धुवून काढले। त्यानंतर दिनेशचा मृतदेह दुचाकीवर बसवून कुरखेडा शहराजवळील सती नदी परिसरात नेला। तिथे मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि बाजूला दुचाकी पाडली, जेणेकरून हा रस्ते अपघात वाटावा। मात्र घरापासून ते नदीपर्यंत मृतदेह नेताना रस्त्यावर ठिकठिकाणी रक्ताचे थेंब पडले होते। याच रक्ताच्या खुणांनी पोलिसांना आरोपींच्या घरापर्यंत पोहोचवले। कुरखेडा येथील राणा प्रताप वॉर्डात प्रतिभा बोरकर यांच्या घरात हे दाम्पत्य भाड्याने राहत होते। घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला। संशयावरून पोलिसांनी रेखा आणि विश्वाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला। या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण कुरखेडा शहरात संतापाची लाट असून नात्याला काळिमा फासणाऱ्या या कृत्याची सर्वत्र चर्चा होत आहे।